नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल यूट्यूब या अकॅडमीवरती। भारतीय भूगोलाला ज्या वेळेस आपण सुरुवात केलेली होती तर तेव्हापासून आतापर्यंत जवळपास या ठिकाणी 30 ते 32 व्हिडिओज अपलोड झालेले आहेत। विद्यार्थ्यांचा जो सहकार्य आहे, त्यांचा इंटरेस्ट जो आहे तो दिसून येतो। या ठिकाणी खूपच आनंद होतो त्या सर्व गोष्टींना, आणि हेच जे प्रेम आहे विद्यार्थ्यांचं, तुम्हा सर्वांचं, असे प्रत्येक व्यक्ती ज्यांनी काय चॅनलशी काय जुडले गेलेले आहेत, तर आणि त्यांच्या विनंती खातर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ही रिक्वेस्टसुद्धा केली की सर भारतीय भूगोलाच्या सोबतच या ठिकाणी काय भारतीय राज्यघटनासुद्धा काय लवकरात लवकर सुरुवात करा, मग जेणेकरून येणाऱ्या अपकमिंग एक्झाम जे आहेत तर त्याची सुरुवात आतापासूनच जर आपण केली तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे काय टाईम मॅनेजमेंट वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सर्व शक्य होतील, म्हणजे अभ्यास करायला काय पर्याप्त वेळ आम्हाला मिळेल। तर त्यासाठी जसं की बोर्डवरती लिहिलेलं आहे, आजपासून आपण भारतीय भूगोलाबरोबरच काय भारतीय राज्यघटना या विषयाला सुद्धा काय सुरुवात करत आहोत। भारतीय भूगोलाचे व्हिडिओजसुद्धा या ठिकाणी कन्सिस्टंटली चॅनलवरती पडत राहतील, आणि सगळ्यांनी न चुकता त्याला आता एवढे या ठिकाणी काय कष्ट घेतोय, खूप सारं काम करावं लागतं याच्यासाठी। व्हिडिओ तुमच्यापर्यंत काय जो पोहोचतो त्याच्या पाठीमागं बॅकग्राऊंडमध्ये जेवढ्या काही गोष्टी चालतात त्याची कल्पनासुद्धा तुम्हाला असेल तर कृपया याला लाईक, शेअर आणि काय सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे नवीन नवीन व्हिडिओ काय अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत काय पोहोचतील यासाठी। तर चला तर मग काय भारतीय राज्यघटना या विषयाला आपल्याला सुरुवात करायची आहे। तर सायमल्टेनियसली इंडियन जिओग्राफीसुद्धा सुरू असेल आणि भारतीय राज्यघटनासुद्धा सुरू असेल, आणि यातूनसुद्धा जर वेळ शिल्लक राहत असेल तर आपण काय वेगळ्या विषयांनासुद्धा काय जे महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या विषयांनासुद्धा काय सुरुवात करू। तर भारतीय राज्यघटनेला सुरुवात करत असताना सगळ्यात अगोदर इंडियन पॉलिटी जो आहे, भारतीय राज्यघटना हा जो विषय आहे त्या विषयाचं महत्त्व किती आहे, त्याचं करंट स्टेटस काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे। थोडक्यात काही गोष्टी मी सांगेन। यूट्यूबवरती काही खूप सारे व्हिडिओज आहेत जे की इंडियन पॉलिटीच्या संदर्भात आपल्याला काही खूप सारी माहिती सांगतात की कुठल्या कुठल्या पेपरमध्ये काय त्यांचं वेटेज किती आहे, किती क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात, त्यांना मार्क किती असतात, प्रीच्या दृष्टीने मेन्सच्या दृष्टीने कोणत्या पद्धतीने त्याची तयारी वगैरे करायची आहे। आपल्याला जो मूळ गाभा आहे भारतीय राज्यघटनेचा त्याला हात घालायचा आहे, म्हणजे जे लेक्चर्स आहेत फ्रॉम फर्स्ट पेज टू लास्ट पेजपर्यंत जेवढ्या काही गोष्टी या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत, तर असं संपूर्ण जसं इंडियन जिओग्राफी आपण स्टार्ट केलेलं होतं त्याच काय पद्धतीने भारतीय राज्यघटना जी आहे ते भारतीय राज्यघटनेला फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टरपर्यंत मी घेऊन जाणार आहे या ठिकाणी। तर बिनधास्त राहायचं आहे की या ठिकाणी संपूर्ण विषयाची तयारी माझ्यासोबत या ठिकाणी काही निश्चितपणे आपण काय पूर्ण करू या ठिकाणी। हे आहे पहिलं पाऊल आपलं। तर चला तर मग सुरुवात करू। स्टेटस काय आहे बघू। बघा, 2020ची रिसेंट MPSCची जी प्री एक्झाम झाली, खूप विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर कंप्लीट लॉकडाऊन ज्यावेळेस होतं त्यावेळेस तो पेपर घेण्यात आला, तर काही महिन्यांपूर्वी। मात्र त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय झाले ते नंतर दिसून आले। 2021चा जो MPSC प्रीचा पेपर झाला त्याच्यामध्ये इंडियन पॉलिटीवरती विचारले गेलेले होते किती 15 प्रश्न। एकूण प्रश्न किती असतात, 100 प्रश्नांची संख्या असते, त्यापैकी 15 प्रश्न म्हणजे ॲप्रॉक्स 15% काय असतं इंडियन पॉलिटी आहे प्रीमध्ये जर तुम्हाला काय क्वालिफाय व्हायचं असेल तर। 2019चा जो पेपर आहे बघा, हा 2020चा पेपर होता जो की 21मध्ये घेण्यात आलेला आहे। तर 2020चा पेपर, 2019चा, 2018चा, 2017चा, मागचे 3-4 वर्षाचे जर आपण सर्व पेपर बघितले तर ढोबळमानाने त्याच्यामध्ये किती 15 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। MPSC प्रीला राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये 15 प्रश्न काय विचारले जातात, म्हणजे ॲव्हरेज आपल्याला सांगता येतं। बघा, हा निश्चित आकडा नसतो, कधी प्रश्नांची संख्या 16 सुद्धा होऊ शकते, कधी 14, 13, 12 सुद्धा होऊ शकते, पण एक स्टँडर्ड नंबर जर काय आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर तो 15 लक्षात घ्यावा लागेल। MPSC प्रीच्या व्यतिरिक्त PSI, STI आणि ASOचा कंबाईनचा जो प्रीचा पेपर होतो तर त्या प्रीच्या पेपरमध्ये मागच्या 4 वर्षांमध्ये जे काही पूर्वपरीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये किती एकूण 15 प्रश्न, 100 प्रश्नांपैकी 15 प्रश्न कशावरती विचारले गेलेले आहेत, इंडियन पॉलिटीवरती विचारले गेले आहेत, भारतीय राज्यशास्त्रावरती।
तर हे तर लक्षात आलं की इंडियन जिओग्राफीवरती सुद्धा 15 प्रश्न असतात, इंडियन हिस्ट्रीवरती सुद्धा 15 प्रश्न असतील, जवळपास 15 प्रश्न सायन्सवरती सुद्धा असतात, विज्ञानावरती सुद्धा असतात. मग विशेष असं या सब्जेक्टच्या बाबतीत काय आहे बघा. या सब्जेक्टचं महत्त्व सांगत असताना त्याच्यानंतर MPSCचा जो मुख्य पेपर होतो या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा जी होती, तर राज्यसेवा मुख्य परीक्षेतील GS2चा पेपर जो आहे तो कंप्लीट बेस्ड आहे कशावरती, भारतीय राज्यघटनेवरती. तर त्याच्यामध्ये काय सर्व काय सिलेबस त्या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण नंतर कधी डिस्कशन करू. या ठिकाणी GS सेकंडचा जो 150 मार्कांचा पेपर आहे तो संपूर्ण पेपर सुद्धा काय इंडियन पॉलिटीवरती काय बेस्ड आहे या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटची कोणतीही एक्झाम आपण काय जर त्याची तयारी करतोय, मग ते टॅक्स असिस्टंटचा असेल, ग्रुप सीचा असेल किंवा कंबाईनचा ग्रुप बीचा पेपर असेल, नॉन गॅझेटेड जो होतो तो, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, PSI STI ASOचा मुख्य पेपर असेल, या सर्व परीक्षांची काय तयारी करत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत घेतले जाणारे जे पेपर आहेत, तर कोणताही असा पेपर नाही ज्या पेपरमध्ये भारतीय राज्यघटनेवरती काय प्रश्न असतो. म्हणून भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे म्हणजे करायचाच आहे. तर आपण प्रायोरिटी याला का बरं देतो, याला प्राथमिकता का बरं द्यायची आहे, विषय का बरं निवडलेला आहे बघा. जो विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी असा ज्यांनी प्री आणि मेन्स क्वालिफाय केलेली आहे किंवा ज्यांची पोस्टिंग सुद्धा झालेली आहे, ज्यांनी एक्झाम पूर्णपणे क्रॅक केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांचे ज्या वेळेस काय आपण इंटरव्ह्यूज बघतो, यूट्यूब चॅनलवरती आहेत, बऱ्याच यूट्यूब व्हिडिओज आहेत, न्यूज चॅनलवरती बघतो आपण, त्यांच्या प्रतिक्रिया ज्या असतात आपण काय वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती बघत असतो. सगळ्या विद्यार्थ्यांचं एक म्हणणं असतं बघा, मोस्ट ऑफ अशा प्रत्येक विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं मत असतं की इंडियन पॉलिटी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टचं प्रिपरेशन करून आपण जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो स्ट्रॉंग पॉईंट असतो असं कधीच असू शकत नाही. एखाद्याला हिस्ट्री आवडते, एखाद्याला जिओग्राफी आवडते, एखादा विद्यार्थी असतो ज्याला राज्यघटना आवडते, तर राज्यघटना सुद्धा काय सगळ्यांच्या आवडीच्या विषयांपैकी एक विषय आहे. तर अशा पद्धतीने काय भारतीय राज्यघटना काय सब्जेक्ट आहे जो इंटरेस्टिंग सुद्धा आहे आणि काय स्कोरिंग सब्जेक्ट सुद्धा आहे. स्कोरिंग सब्जेक्ट का बरं आहे, महत्त्व सांगत असताना दोनच पॉईंट या ठिकाणी सांगेन, लक्षात येईल. भारतीय राज्यघटनेला काय इतर विषयांना महत्त्व आहे तेवढंच महत्त्व काय प्रीमध्ये असेल, मेन्समध्ये असेल दिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये स्कोर करत असताना, या प्रश्नांची काय उत्तरं देत असताना आपल्याजवळ जे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड रिसोर्स आहेत. म्हणजे रिसोर्स कमी आहेत असा अर्थ नाही, कमी रिसोर्सेसचा वापर करून या ठिकाणी काय कमी पुस्तकांचा वापर करून आपल्याला काय पूर्ण तयारी राज्यघटनेची करता येते. 2 दर्जेदार पुस्तकं आहेत माझ्या मते या ठिकाणी. माझ्या मते म्हणजे काय, हे मत जे आहे संपूर्ण स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं आहे. UPSC पासून प्रत्येक स्टेट PCS एक्झामची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय राज्यघटनेचा अभ्यास या पुस्तकाशिवाय अशक्य आहे. कोणतं, M लक्ष्मीकांत, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही लिहिलं गेलेलं पुस्तक आहे M लक्ष्मीकांत. तर या पुस्तकाच्या पलीकडे जाऊन अभ्यास करायची आवश्यकता पडत नाही भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात. मात्र काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की M लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातील भाषा जी आहे ती अगदी एकदम सोपी नाही. म्हणजे कुणीही पुस्तक घेतलं हातामध्ये आणि वाचलं ज्याचा संबंध आजपर्यंत भारतीय राज्यघटनेशी आलेला नाही, तर अशा व्यक्तीला समजेल असं नाही. थोडीशी या ठिकाणी काय भाषा जर अवघड जात असेल तर या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार पुस्तक आहे. जेवढं महत्त्वाचं M लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे तेवढंच महत्त्व असलेलं, तेवढंच परिपूर्ण असलेलं पुस्तक या ठिकाणी काय आपण काय मे बी जे व्हिडिओ बघताय तर काय सर्व विद्यार्थ्यांना नाव माहिती सुद्धा असेल, ते रंजन कोळंबे सरांचं इंडियन पॉलिटीचं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक. या पुस्तकामधली भाषा इतकी सोपी आहे तर एक विधान सांगेन, ज्यांना भारतीय राज्यघटना रंजन कोळंबे सरांच्या पुस्तक वाचल्यानंतर समजणार नाही त्यांना इंडियन पॉलिटी समजू शकत नाही. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे ते वेल अँड गुड आहे, बेस्ट आहे. तर
या दोनच पुस्तकांचा काय उपयोग करून आपण, मी असा दावा करतो 100% या ठिकाणी, की या दोन पुस्तकांच्या प्रिपरेशनवरती MPSC मेन्स, MPSC प्री किंवा महाराष्ट्र शासनामार्फत घेतली जाणारी कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ज्याच्यामध्ये इंडियन पॉलिटीवरती क्वेश्चन आहे, असा या ठिकाणी काय प्रत्येक एक्झाम तुम्हाला काय क्रॅक करता येईल. तर इंडियन पॉलिटीसाठी हे दोन पुस्तके या ठिकाणी काय पुरेसे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मूळ विषयाला येऊ आपण. तर आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेला मी या ठिकाणी काय सुरुवात करतोय फ्रॉम चॅप्टर वाईज, या ठिकाणी काही लाईन टू लाईन एम लक्ष्मीकांत सर आणि रंजन कोळंबे सरांची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन इंडियन पॉलिटीची काय ही संपूर्ण जी सिरीज आहे लेक्चर्सची ते आपण काय सुरुवात करणार आहोत. तर मेन फोकस असणार आहे एम लक्ष्मीकांत सरांच्या काय पुस्तकावरती, त्या चॅप्टर वाईज आपल्याला काय बघायचं आहे. तर आता जास्त वेळ घालवत नाही, या ठिकाणी आपण त्याचं स्टेटस काय आहे, त्याचं महत्त्व किती आहे आणि तयारी करण्यासाठीचे हे जे काय कमीत कमी संसाधन आहेत त्यांचा उपयोग करून आपल्याला प्रिपरेशन करता येतं आणि आउट ऑफ मार्क मिळवता येण्यासारखा हा एक सब्जेक्ट आहे. तर याला जास्त वेळ न घालता काय करू, सुरुवात करू आपण. तर भारतीय राज्यघटना, तर याच दोन पुस्तकांचा वापर करून आपल्याला म्हणजेच एम लक्ष्मीकांत सरांचं जे नवीनतम आवृत्ती जी आहे 6th काय एडिशन जे आहे त्या 6व्या आवृत्तीचा वापर आपण या लेक्चर सिरीजमध्ये करणार आहोत. आणि जे लेटेस्ट काय व्हर्जन आहे कशाचं, रंजन कोळंबे सरांचं जी नवीनतम आवृत्ती आलेली आहे. तर या दोन पुस्तकांचा वापर करून कंप्लीट इंडियन पॉलिटी भारतीय राज्यघटना जी आहे मी या ठिकाणी लेक्चर सिरीजमध्ये काय कंप्लीट करणार आहे. फ्रॉम फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टर, फ्रॉम लाईन टू लाईन. काही अननेसेसरी गोष्टी ज्या असतील, पार्ट जो असेल तो या ठिकाणी आपण स्किप केला तरी हरकत नाही. ज्या वेळेस काय ॲज चॅप्टर वाईज संदर्भ येईल त्या पद्धतीने मी काय सांगत जाईन तुम्हाला. तर तुमच्यासोबत काय प्रिपेअर करत असताना या ठिकाणी व्हिडिओज बघत असताना तुमच्यासोबत बुक असेल हे काय जास्त अधिक काय चांगलं असेल. तर बघा, तर एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबे ही दोन पुस्तकं सोडून आपल्याला दुसऱ्या कुठल्या पुस्तकाचं काय प्रिपरेशन करण्याची आवश्यकता पडणार नाही. दोन पुस्तक आहेत इंडियन पॉलिटीच्या संदर्भात, परफेक्ट आहेत, परिपूर्ण आहेत. तर याचाच उपयोग करून आपण काय आज इंडियन पॉलिटीला काय सुरुवात करतोय. बघा, काही घटक असे सुद्धा आहेत की एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये काय खूपच विस्तृत स्वरूपाचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये दिलेले काही टॉपिक आहेत जे रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये नाहीत, पण असे टॉपिक जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय अतिशय महत्त्वाचे आहेत, घेणं आवश्यक आहे. तर ते टॉपिक सुद्धा काय केलेलं आहे या लेक्चर्समध्ये काय कव्हर केलेला आहे. तर तुम्हाला रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये नसलेला सुद्धा कंटेंट या ठिकाणी काय अवेलेबल होतं, ही एक चांगली गोष्ट म्हणायची आपण. तर जसं की पहिला चॅप्टर एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, जे कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कच्या अंतर्गत त्या फर्स्ट टॉपिकच्या अंतर्गत एक काय घटक दिलेला आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी. तर हा ऐतिहासिक पार्श्वभूमी हा जो चॅप्टर आहे कोणता, ऐतिहासिक पार्श्वभूमी, हा जो चॅप्टर आहे हा रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये दिलेला नाही, पण असा विश्वास आहे की सर सुद्धा काय लवकरच काय हा सुद्धा चॅप्टर आपल्या पुस्तकामध्ये ॲड करतील, भर करतील येणाऱ्या काही काळामध्ये. सध्यापर्यंत जी आवृत्ती निघालेली त्याच्यामध्ये तरी काय ऐतिहासिक पार्श्वभूमीचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. तर आज आपण एम लक्ष्मीकांत सरांचं जे भारतीय राज्यघटना हे पुस्तक आहे इंडियन पॉलिटीचं, त्यातील फर्स्ट चॅप्टर जो आहे त्या फर्स्ट चॅप्टरला सुरुवात करतोय. तर कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कच्या अंतर्गत असलेला फर्स्ट टॉपिक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. बघा, इंडियन पॉलिटीवरती जे प्रश्न विचारले जातात तर ते भारतीय राज्यघटनेशी काय संदर्भित असतात, निगडीत असतात त्याच्याशी. मात्र भारतीय राज्यघटना हा जो मूळ गाभा आहे, मेन काय कोर्सला हात घालण्याच्या अगोदर थोडंसं या ठिकाणी आपण काय स्टार्टर घेणं आवश्यक असतं, त्याशिवाय मजा येत नाही आपल्याला. मेन कोर्सच्या अगोदर स्टार्टर असतं ना, तर त्या पद्धतीनं भारतीय राज्यघटनेला हात घालण्याच्या अगोदर याच्या बॅकग्राऊंडमध्ये काही गोष्टी आहेत, म्हणजे याचा सुद्धा इतिहास आहे. भारतीय राज्यघटना जी आहे, भारतीय संविधान ज्याची निर्मिती झाली, तर त्याच्या इतिहासामध्ये बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या आहेत ज्याचं की खूप डीप इम्पॅक्ट भारतीय राज्यघटनेवरती आहे. म्हणजे इतिहासामध्ये झालेले जे कायदे आहेत आपण बघितले 1773 पासून काय ब्रिटिश पार्लमेंटनी भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भात काय कायदे केलेले होते 1858 पर्यंत. आणि त्याच्यानंतर सुद्धा 1947 मध्ये भारत स्वतंत्र होतो या वेळेपर्यंत, म्हणजे 1773 पासून ते 1947 पर्यंत ब्रिटिश पार्लमेंटनी
भारतासाठी काय कायदे करण्याची काय प्रक्रिया राबवलेली आहे, तर त्या सर्व कायद्यांचा एक प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रभाव भारतीय राज्यघटनेवरती आहे. तर त्यासाठी भारतीय राज्यघटनेला सुरुवात करण्याच्या अगोदर याचा एक अविभाज्य भाग आपल्याला म्हणता येईल की ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणं काय आवश्यक ठरतं. आता हा जो फर्स्ट चॅप्टर दिलेला आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, तर याची विभागणी फर्स्ट चॅप्टरमध्ये 2 कालखंडामध्ये केलेली आहे. कोणते कोणते ते 2 कालखंड आहेत बघा, आपण लिहून घेऊ या ठिकाणी. एक पहिला आहे ईस्ट इंडिया कंपनी, यालाच कंपनीचे राजवट असं म्हणता येईल. कंपनीचे राजवट या ठिकाणी आपण लिहू. टाइम पिरियड होता कंपनीच्या राजवटचा किती, 1773 ते 1858 पर्यंत. 1773 ते 1858. आणि दुसरा टाइम पिरियड आहे ब्रिटिश पार्लमेंटचे राजवट. 1858 पासून ते कुठंपर्यंत असेल 1947 पर्यंत, जेव्हा भारताला काय स्वातंत्र्य मिळालं तोपर्यंत काय ब्रिटिश पार्लमेंटचं आपल्यावरती काय राज्य होतं किंवा त्यांची सत्ता होती. एक प्रकारे ब्रिटिश पार्लमेंट म्हणजेच काय, इंग्लंडच्या राणीचे राजवट म्हणता येईल आपल्याला. इंग्लंडच्या राणीचे राजवट. तर राणीच्या परमिशनच तर काय ब्रिटिश पार्लमेंट जे आहे ती सत्ता उपभोगत होतं. अंतिम सत्ता कुणाची होती भारतावरती, राणीचे काय क्वीन एलिझाबेथ यांचं काय अंतिम सत्ता भारतावरती होती. तर या 2 टाइम पिरियडबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईस्ट इंडिया कंपनीचे जे राजवट आहे 1773 पासून ते 1858, तर याला काय सुरुवात करणार आहोत. बघा आता याला सुरुवात करत असताना ईस्ट इंडिया कंपनीचं जे राजवट होतं 1773 पासून ते 1858 पर्यंत, आणि त्याच्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने काय केलं, 1858 मध्ये कंपनीकडून भारतीय प्रदेश जे आहेत, ब्रिटिशांचे असलेले भारतीय प्रदेश जे आहेत ते कंपनीच्या हातातून काढून घेतले स्वतःच्या हातामध्ये. आणि भारताची सत्ता, भारतातील शासन जे आहे आता थेटपणे कोण चालवेल, ब्रिटिश पार्लमेंट स्वतः चालवेल, राणीच्या नावाने चालवलं जाईल असं सांगण्यात आलं. तर याच्या पाठीमागचं कारण काय होतं, तर त्याची कारणं शोधत असताना आपल्याला एक इसवी सन आठवतं 1857. 1857ला काहीतरी घडलं होतं ना. तर इतिहासाचा अभ्यास झालेला असेल तर आपल्याला गोष्टी हळूहळू आठवायला लागतील की काय कॉन्सिक्वेन्सेस त्या टाइम पिरियडमध्ये झालेले होते, जेणेकरून अशा प्रकारचे आमूलाग्र बदल काय भारतीय इतिहासामध्ये काय घडून आले आणि त्यांचा खूप मोठा परिणाम काय भारतीय राज्यघटनेवरती नंतर आपल्याला दिसून येतो. तर बघा 1773 पासून ते 1858 पर्यंत आपण काय बघत असताना 1773ला पहिल्यांदा बघा 1773ला भारतामध्ये जे ब्रिटिशांचे प्रदेश होते तर त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी काय करत होती, सत्ता उपभोगत होती किंवा ईस्ट इंडिया कंपनीचं त्या ठिकाणी राजवट होतं. आता ईस्ट इंडिया कंपनी काय होती, एक व्यापारी कंपनी होती ती. तर ती व्यापारी कंपनी भारतामध्ये 2 प्रकारची कामं करत होती 1773च्या इसवी सनमध्ये. एक प्रशासकीय कामं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स आणि दुसरं राजकीय कामे, ज्यालाच काय पॉलिटिकल फंक्शन्स म्हणतो आपण. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि पॉलिटिकल अशा 2ही प्रकारची काय कामं ईस्ट इंडिया कंपनी करत होती. मात्र कोणाच्या परमिशनने चालू होतं, ब्रिटिश पार्लमेंटच्या. तर ब्रिटिश पार्लमेंटला असं वाटलं की ईस्ट इंडिया कंपनीवरती आपण काय घातले पाहिजेत, थोडेसे लगाम घातले पाहिजेत. ईस्ट इंडिया कंपनीवरती थोडंसं अधिक नियंत्रण ब्रिटिश पार्लमेंटचं असायला पाहिजे. कारण ज्या प्रकारच्या गोष्टी अमेरिकन काय जी क्रांती घडलेली होती, अमेरिकन रिव्होल्यूशन जे घडलेलं होतं, काय घडलेलं होतं, ब्रिटिशर्स होते व्यापारी म्हणून अमेरिकेमध्ये गेले, जसं भारतामध्ये आले होते तसं अमेरिकेमध्ये गेले. त्या ठिकाणी स्थायिक होऊन व्यापार केल्याच्या नंतर आपली पाये त्या ठिकाणी काय पायेमुळे मजबूत केल्याच्या नंतर तेच ब्रिटिशर्स जे अमेरिकेमध्ये गेलेले होते त्यांनी नंतर काय म्हणलं की आम्ही आता ब्रिटिशर्स नाही, तर आमची कर्मभूमी काय आहे, अमेरिका आहे. तर आम्ही आता अमेरिकन आहोत आणि आमचा ब्रिटिश पार्लमेंटशी काही संबंध नाही, म्हणून अमेरिकेची निर्मिती नंतर होते, अमेरिकन क्रांती घडून येते. तर अशा प्रकारचे संकटांना काय सामोरं जावं लागू नये इंडियामध्ये, म्हणून ब्रिटनने काय केलेलं होतं, या ईस्ट इंडिया कंपनीवरती काय नियंत्रण काय वाढवण्याला सुरुवात केली होती. आणि त्या अनुषंगाने
पहिला कायदा केला होता. कशावरती? ईस्ट इंडिया कंपनीवरती काय खीळ ठोकण्यासाठी, त्याचे नियंत्रण आपल्या हातात घेण्यासाठी, त्याला लगाम घालण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीसाठी ब्रिटिश पार्लमेंटने काय 1773चा पहिला कायदा केला. आणि हा काय पहिला कायदा होता ब्रिटिश पार्लमेंट मार्फत काय भारतासाठी करण्यात आलेला, भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भात केलेला. आता 1773ला कायदा तर केलेला आहे, मग अशी कोण लागते विद्यार्थ्यांना की 1773ला कायदा केलेला आहे, मग ब्रिटिशर्स भारतात कधी आले, म्हणजे त्यांनी भारतातील प्रशासकीय गोष्टी काय सांभाळण्यास सुरुवात कधी केली, राजकीय गोष्टी सांभाळण्यास सुरुवात कधी केली, तो व्यापार करत करत काय राजकीय कामे त्यांच्या हातात कशी गेली, तर यासाठी सुद्धा काही बेसिक आहे. म्हणजे ब्रिटिशर्स भारतामध्ये केव्हा आले, त्यांचं काम काय होतं आणि हळूहळू त्यांनी प्रदेश कसं काय बळकावले, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधत असताना 1773 कंपनीचं राजवट जे आहे, तर याचे सुद्धा काही बेसिक्स आहेत. याचा सुद्धा काय एक थोडक्यात इतिहास आहे. तर आपल्याला काय इतिहासाचा अभ्यास या ठिकाणी करायचा नाही, पण या गोष्टी क्रोनॉलॉजिकली समजण्यासाठी आपल्याला थोडंसं याचं बेसिक जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे काय गोष्टीची सुरुवात जशी होती काय की खूप वर्षांपूर्वी. हा शब्द ऐकला तर मग एक गुड स्टार्ट असतो. हा शब्द आपण गोष्टींमध्ये नाही ऐकला तर मग आपल्याला काय वाटतं आपण मधूनच कुठून तरी सुरुवात केली आहे. तर त्या पद्धतीने समजून घ्या. आपण काय त्या इनिशियल पॉईंट जो आहे तिथून सुरुवात करू. बघा थोडक्यात सांगेन, सगळ्या गोष्टी माहिती असणार आहेत पण थोडंसं रिकॅप होईल या ठिकाणी. जसं सिरियलमध्ये असतं कहाणी अब तक, तर त्या पद्धतीने बघा ब्रिटिशर्स जे होते, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली, मग बंगालमध्ये कधी आले, या सर्व गोष्टी आपल्याला नंतर बघायच्या. हळूहळू सुरुवात करतो मी या ठिकाणी. भारतामध्ये ब्रिटिशर्स केव्हा आले किंवा त्यांचं आगमन केव्हा झालं. बघा इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिशर्स जे आहेत भारतामध्ये येतात. इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा गेला तर आपल्याला डेट सुद्धा काय माहिती पाहिजे की कोणत्या तारखेला ब्रिटिशर्स जे आहेत त्यांचं काय आगमन भारतामध्ये झालेलं होतं. दुसरा क्वेश्चन, कोणत्या किनाऱ्यावरती भारतामध्ये ते पहिल्यांदा पोहोचले होते आणि अतिथी देवो भव म्हणून काय या पाहुण्यांचं पहिल्यांदा स्वागत भारताच्या कोणत्या राजांनी केलेलं होतं, कोणत्या संस्थानिकांनी केलेलं होतं. तर हे प्रमुख काय 3 प्रश्न म्हणतात. तर यांची उत्तरे इतिहासाचा पार्ट असेल तर तुम्ही काय करायचं कमेंटमध्ये कळवायचं आहे. काय डेट, प्लेस आणि कोणता राजा होता ज्यांनी यांचं स्वागत केलं. तर ब्रिटिशर्स जे होते, मी या ठिकाणी काय सांगितले, इसवी सन 1600 मध्ये ते काय केले भारतामध्ये, ते काय या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. आगमन झाल्याच्या नंतर आता भारतामध्ये आले कशाला होते, एक उद्देश ठेवून ते या ठिकाणी आलेले होते भारतामध्ये. काय उद्देश होता की खूप लोकसंख्येचा देश आहे म्हणून भारतामधील मार्केट सुद्धा कसं असणार आहे, खूप मोठं असणार आहे. आणि ज्या ठिकाणी मार्केट खूप मोठं असतं त्या ठिकाणी काय नफा असतो. तर असा नवीन प्रदेश आपल्याला भेटायला पाहिजे ज्याच्यासोबत आपल्याला काय व्यापार करता येईल. म्हणून ॲज अ ट्रेडर्स म्हणून, एक व्यापारी म्हणून ब्रिटिशर्स काय केलेले होते, इसवी सन 1600 मध्ये काय भारतात आले होते व्यापार करण्यासाठी. भारतामध्ये येणे, आपला माल विकणे, काही कच्चा माल गोळा करणे, वापस जाणे, एवढं त्यांचा उद्देश होता सुरुवातीला. मग असं 2-3 मित्र म्हणून काय सहज आलेले होते का व्यापार करण्यासाठी? नाही, एक स्टँडर्ड प्रोसिजर होती त्याच्यासाठी सुद्धा. बघा ब्रिटनमध्ये जे काय मोठे काय व्यापारी असतात, ज्यांचे पॉलिटिकल रिलेशन असतात, असे खूप मोठे काय धनाढ्य व्यक्ती एकत्र आले. म्हणजे खूप मोठे व्यापारी देशातील एकत्र आले आणि त्यांनी काय केलं, एक ग्रुप काढलं आणि त्याला नाव दिलं ईस्ट इंडिया कंपनी. एक व्यापारी कंपनीची काय स्थापना केली, ट्रेडिंग कंपनीची स्थापना केली इंग्लंडमध्ये आणि त्याला काय नाव दिलं, ईस्ट इंडिया कंपनी. पूर्वेकडील देशांशी व्यापार करणारी एक कंपनी, असा त्याचा शब्दसा आपल्याला काय अर्थ घेता येईल. तर म्हणजे आता हे धनाढ्य व्यक्ती कोण होते, जसं की आता बरेच काय या ठिकाणी ट्रेडिंग कंपनीज भारतामध्ये सुद्धा आहेत. भारतातले मोठे व्यापारी कोण आहेत, समजा आजच्या डेटमध्ये रतन टाटा आहेत, मुकेश अंबानी आहेत, त्याच्यानंतर अमित शहा आहेत, त्याच्यानंतर अमित शहा व्यापारी नाहीत, ते एक पॉलिटिकल लीडर आहेत. हां, ही गोष्ट वेगळी की त्यांचा मुलगा काय आहे, बिझनेसमॅन आहे, तर अमित शहा हे पॉलिटिकल लीडर आहेत. तर असेच काय मोठे जे व्यापारी असतात, म्हणजे तुम्ही रिलेट करू शकता ब्रिटनमध्ये त्या काळामध्ये जे अशा व्यक्ती होते रतन टाटा सारखे किंवा अमित शहा सारखे, त्यांनी एका कंपनीची काय स्थापना केली आणि ईस्ट इंडिया कंपनी असं तिला नाव दिलं. आणि
आता या कंपनीला परमिशन पाहिजे होती कुणाकडून? जे महामहिम असतात त्यांच्याकडून. कोण होत्या महामहिम त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये? तर क्वीन एलिझाबेथ. तर क्वीन एलिझाबेथकडे ईस्ट इंडिया कंपनीने परमिशन मागितली की आम्हाला काय पूर्वेकडील जे आशियाई राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांसोबत काय व्यापार करण्याची काय संमती द्या, परवानगी द्या. आणि राणीने त्यांना संमती दिली की अमुक एवढ्या कालावधीसाठी काय तुम्ही व्यापार करू शकता. म्हणून हीच ईस्ट इंडिया कंपनी ॲज अ ट्रेडर, एक व्यापारी म्हणून काय भारतामध्ये इसवी सन 1600 मध्ये येतात आणि व्यापार करायला सुरुवात करतात. बघा थोडक्यात आपल्याला बघायचं आहे की कोणत्या पद्धतीने काय गोष्टी घडत गेलेल्या आहेत. एक ओझरता काय आपण काय रिव्ह्यू घेऊ या ठिकाणी. ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस काय भारतामध्ये येते आणि व्यापार करायला सुरुवात करते, भारतातील प्रमुख जे प्रदेश आहेत, जे काय संपन्न आहेत, सघन प्रदेश आहेत, अशा भागांमध्ये ते स्थायिक झाले. किनारी भागांमध्ये व्यापार करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने काय त्यांचा थोडासा विस्तार काय हळूहळू होत गेला. पुढं झालं काय की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापार करत असताना त्यांची स्पर्धा जी आहे ती डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील यांच्यासोबत स्पर्धा व्हायला लागली. तर त्यांच्यासोबत स्पर्धा करत करत ईस्ट इंडिया कंपनीने आपले पायमुळे जे आहेत ती भारतामध्ये काय मजबूत केले. स्पर्धेमध्ये यांना मागे टाकून काय ईस्ट इंडिया कंपनी पुढे निघून गेली. आणि अशा पद्धतीने हळूहळू पुढे काय होतं, 1765 मध्ये पहिल्यांदा इसवी सन 1765 मध्ये 1765 मध्ये पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये जो बंगाल सुभा होता, म्हणजे आताचे कोणते कोणते राज्य याच्यामध्ये येतील, बंगाल, बिहार आणि ओरिसा हे जे प्रदेश आहेत, तर हा संपूर्ण प्रदेश जो आहे आत्ताचा, तर तो कोणता आहे, बंगाल सुभा म्हणून ओळखला जातो, बंगाल प्रांत. तर या बंगाल सुभ्याचे दिवाणी आणि फौजदारी, कोणते कोणते, दिवाणी आणि फौजदारी, अशा दोनही प्रकारचे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले. मग अचानक प्राप्त झाले का? म्हणजे असं म्हणला की बंगालमध्ये जो कोणी शासक होता कोणता, मीर कासिम, त्यावेळेस 1765ला तो म्हणला या 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 खूप चांगलं झालं, तर आम्हाला आमच्या इथं काय जो महसूल आहे तो गोळा करणं होत नाही, तर तुमची कंपनी खूप चांगली आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अत्याचार न करता ती काय करेल, भारतामध्ये महसूल गोळा काय करू शकेल, तर तुमच्याकडे ही कामगिरी सोपवतो. तर गोष्टी अशा नाहीत. इतिहासाचा अभ्यास केलेला असेल तर आपल्याला माहिती आहे की 1757ला बंगालमध्ये 1757ला एक युद्ध झालेलं होतं. कोणतं युद्ध झालं ते सांगायचं मला. बघा 1765 मध्ये दिवाणी का मिळाली या प्रश्नाचं उत्तर आपण बघतोय. 1757ला एक युद्ध झालं, त्याच्यानंतर 1764 मध्ये एक युद्ध झालेलं होतं ब्रिटिश आणि जे भारतीय होते त्यांच्यामध्ये. आता भारतीयांमध्ये कोणाकोणाचा समावेश होता ते सुद्धा बघू. 1764 मध्ये कमेंटमध्ये कळवायचं आहे. 1757 मध्ये काय कोणती लढाई झालेली होती, कोणतं युद्ध झालेलं होतं. 1764 मध्ये या ठिकाणी जो दिल्लीचा नवाब होता. मला एक आणखीन एक गोष्ट सांगायची कमेंटमध्ये, ज्यावेळेस इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिशांचं आगमन भारतामध्ये झालेलं होतं, तर त्यावेळेस भारतामध्ये शासन होतं कुणाचं, मुघलांचं शासन होतं. तर कोणता मुघल राजा या ठिकाणी काय राज्य करत होता हे सांगायचं आहे कमेंटमध्ये. काय इसवी सन 1600 मध्ये कोणता मुघल हा या ठिकाणी काय शासन करत होता, राज्य करत होता भारतामध्ये हे सांगायचं आहे. बघा 1765 मध्ये म्हणजे जवळपास ब्रिटिशांचं आगमन झाल्याच्या नंतर 165 वर्षांनी 1765 मध्ये झालं काय, जो मुघल शासक होता, या मुघल शासक म्हणजे मुघल शासक कोण, शाह आलम. मुघल शासक कोण, शाह आलम. बंगालचा नवाब होता एक कोण, शुजा उद्दौला. आणि बंगालचा शासक कोण होता, मीर कासिम, ज्याला ब्रिटिशांनीच काय गादीवरती बसवलेलं होतं. खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीज त्यावेळेस काय झालेल्या होत्या. तर शाह आलम, शुजा उद्दौला आणि मीर कासिम यांनी एकत्रितरित्या मोहीम काढली. मोहीम कशाला करतील, ब्रिटिशांच्या विरोधात, म्हणजे युद्धाची घोषणा कशाला करतील, नाराज होते हे तिन्ही वर्ग. तर या तिघांनी सुद्धा एकत्रितरित्या काय ब्रिटिशांच्या विरोधात काय केलं, युद्ध पुकारलं. मात्र ब्रिटिशांनी खूपच दारुणरित्या या ठिकाणी काय या पक्षाचा काय केला, पराभव केला, या पार्टीला हरवलं. कोणत्याही युद्धामध्ये मागं इतिहासामध्ये असं व्हायचं की दोन पार्टीज आहेत आणि दोन पार्टीजमध्ये, दोन पक्षांमध्ये युद्ध चालू आहे. युद्ध संपल्याच्या नंतर समजा एक पार्टी जिंकली आणि दुसरी पार्टी काय झाली, हरली या ठिकाणी.
तर जिंकलेली पार्टी आणि हारलेली पार्टी म्हणजे शरणागती पत्करलेली पार्टी आणि जिंकलेली पार्टी काय करतात, एकत्र येतात तह करण्यासाठी, सेटलमेंटसाठी, बोलणी करण्यासाठी. म्हणजे युद्धाचा जो काही खर्च झालेला आहे त्याची भरपाई वगैरे. आता भरपाई कोण कोणाला देईल? जिंकलेला व्यक्ती हरलेल्या व्यक्तीला भरपाई देतो का कधी? नाही. तर जो हरलेला व्यक्ती आहे त्याला जिंकलेला व्यक्ती, जिंकलेला पक्ष ज्या काही अटी समोर मांडतो त्या सर्व अटी मान्य करणं काय असतं, अनिवार्य असतं, त्याशिवाय पर्याय असत नाही. तर ब्रिटिशांनी युद्ध जिंकल्याच्या नंतर एक तह केला, एक सेटलमेंट केला आणि त्या सेटलमेंटमध्ये शहा आलम जो होता, तर भारताचा हा काय होता, महामहिम होता, राजा होता, मुघल शासक होता, संपूर्ण भारतावरती याचं राज्य होतं. तर त्याच्यासोबत एक तह झाला आणि त्या तहामध्ये यांनी वेगवेगळ्या काय मागण्या त्या ठिकाणी काय मांडण्यात आल्या आणि त्या मागण्या काय शहा आलमने काय पूर्णसुद्धा केल्या, पर्याय नव्हता त्याच्यासमोर. तर मागण्या काय काय होत्या, तर त्यापैकी एक प्रमुख मागणी होती कोणती, की हा जो बंगाल सुबा आहे या बंगाल सुब्यामधील दिवाणी आणि फौजदारी अधिकार याच्यानंतर कोणाला असतील, ब्रिटिशांना असतील. आणि हा जो तह झाला तर तो एक प्रसिद्ध तह होता. कोणत्या नावाने ओळखला जातो? अलाहाबादचा तह. कोणता तह? अलाहाबादचा तह. तर अशा पद्धतीने 1764 मध्ये जे युद्ध झालेलं होतं ते युद्ध कोणतं होतं? बक्सारचे युद्ध. कोणते? बक्सारचे युद्ध. 1757चं युद्ध कोणतं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर बक्सारच्या युद्धाच्या नंतर 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला, ब्रिटिशांना या ठिकाणी बंगाल सुब्यामधील काय दिवाणी आणि काय फौजदारी अधिकार मिळाले. आता दिवाणी अधिकार काय असतात नेमके, कशाला म्हणतो दिवाणी अधिकार? महसूल गोळा करण्याचे अधिकार, शेतीवरती कर लावण्याचा अधिकार, या अधिकारांनाच काय म्हणलं जातं? दिवाणी अधिकार. म्हणजे दिवाणी अधिकारामार्फत तुम्हाला काय पैसे कमवण्याचा साधन प्राप्त होतं, पैसे मिळवण्याचं एक रिसोर्स त्या ठिकाणी काय तयार होतं. तर त्यालाच म्हणायचं दिवाणी अधिकार. दिवाणी अधिकारामध्ये काय कर गोळा करायचे. बघा, भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या याच प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली आहे आणि तीच काय आपल्या भारतीयांची रोजीरोटी असल्याच्या कारणाने भारतीय सरकार आजच्या डेटमध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर शेतातील काय कोणत्याही उत्पादनावरती काय कर आकारत नाही. मात्र 1765चा जो काळ होता त्या काळामध्ये ब्रिटिशर जे होते शेती करणाऱ्या व्यक्तींकडून काय कर गोळा करायचे. आणि एक मूवी बघितला असेल तुम्ही, लगान मूवी. एखाद्या वर्षी पाऊस पडेल अथवा न पडेल, 2-2, 3-3 वर्षांचा दुष्काळ आहे, शेतामध्ये एक अन्नाचं कण सुद्धा पिकत नाही, अशा सुद्धा परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या काय करामध्ये माफी दिली जात नव्हती. असा तो काळ होता. म्हणजे फक्त ब्रिटिशर्सच वसूल करत होते असं नाही, भारतीय राजे जे होते, हे जे नवाब होते, कोण कोण, शहा आलम, शुजा-उद-दौला, मीर कासिम, यांचं सुद्धा तर तेच काम होतं, शेतकऱ्यांकडून काय कर वसूल करणे. या गोष्टी स्वातंत्र्याच्या नंतर बदललेल्या आहेत. उदारमतवाद ज्यावेळेस काय आला त्यावेळेस. बघा, तर अशा पद्धतीने काय ब्रिटिशर जे होते ते काय लगान वसूल करायचे. लगान मूवीमध्ये बघितलेलं असेल. हां, तर संपूर्ण स्टोरी जी आहे तर त्या टॅक्सच्या अवतीभोवती कशी घुमते म्हणजे आपल्याला त्यावेळेसची सिच्युएशन काय आहे ती लक्षात येते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा, जे ब्रिटिशर्स होते ईस्ट इंडिया कंपनी, तर त्या ईस्ट इंडिया कंपनीला बंगालचे दिवाणी आणि काय फौजदारी अधिकार मिळाले. मात्र या ठिकाणी ही कर गोळा करण्याची जिम्मेदारी जी आहे तर ती पूर्णपणे स्वतःवरती स्वीकारलेली नाही. एकतर काय संख्या यांची कमी होती, त्याच्यामुळे काय एवढं मोठं काम त्यांनी काय स्वतःकडे काय घेतलं नाही. तर त्यासाठी वेगवेगळ्या काय भारतीय व्यक्तींचीच त्यांनी काय केली होती, नेमणूक केली होती कर गोळा करण्यासाठी. म्हणजे काय दिवाणी कामासाठी आणि फौजदारी कामासाठी, दोन्ही कामांसाठी काय भारतीयांनाच त्यांनी काय ॲज अ काय त्या ठिकाणी नोकर म्हणून काय अपॉइंट केलेलं होतं. म्हणजे उत्पन्न मात्र कुणाला मिळत राहील, ब्रिटिशांना काय ईस्ट इंडिया कंपनीला मिळत राहील. मात्र काम मात्र काही करायचं आहे का, करायचं नाही, फक्त मॅनेजमेंट करायचं आहे. तर याच व्यवस्थापनाच्या जोरावरतीच तर त्यांनी काय 150 वर्ष आपल्यावरती काय राज्य केलेलं आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत याच्यासाठी काय कारणीभूत असलेल्या. तर त्यानंतर झालं काय, ग्रॅज्युअली बघा 1765च्या नंतर आता दिवाणीचे अधिकार मिळाले. म्हणजे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात काय वाढलं, अमानुषपणे काय कर गोळा करण्यात येऊ लागला. आणि अशा पद्धतीने काय
ज्या वेळेस पैसा यायला लागतो त्यावेळेस बाकीच्या गोष्टी सुद्धा त्या पैशासोबत काय ऑटोमॅटिकली काय अट्रॅक्ट व्हायला लागतात. एक प्रकारे काय पॉवर असेल जी त्या ठिकाणी काय सत्ता आहे ती त्याच्या भोवती फिरत असते. पैशाचा सोर्स, सगळ्यात मोठा पैशाचा सोर्स काय ब्रिटिशांना मिळाला. याचा अर्थ काय, ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती बळकट बनायला लागली. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा काय हे प्रशासकीय काय आणि या ठिकाणी आपल्याला काय म्हणतील राजकीय कामे जी आहेत ती ईस्ट इंडिया कंपनीला काय मिळाली बंगालमध्ये. त्यानंतर झालं काय की 1857 माहिती आहे आपल्याला, 1765 नंतर 1857 या संपूर्ण कालावधीमध्ये काय ब्रिटिशांकडून एवढे अत्याचार करण्यात आले. अशा पद्धतीने काय भारतीय जनतेला ट्रीट करण्यात आलं. म्हणजे भारतातील जमीनदार जो वर्ग होता तो सुद्धा नाराज बनला. तर त्यांचंसुद्धा काय खूप मोठ्या प्रमाणात त्यांचंसुद्धा नुकसान केलं होतं ब्रिटिशांनी. भारतातील शेतकरी वर्ग जो होता तो तर नाराज असणारच होता. तर काय या अनादी कालापासून काय त्यांच्यावरती काय अत्याचार करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर वेलस्ली असेल, हेस्टिंग्ज असतील, लॉर्ड डलहौसी असतील, हे जे सर्व गव्हर्नर या ठिकाणी काय अपॉइंट केलेले होते ईस्ट इंडिया कंपनीकडून, तर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी काय शत्रू बनवलेले होते. तर एक प्रकारे किंवा काय त्यांचं स्वतःचं काय राज्य विस्ताराचं धोरण जे होतं ते धोरण कोणालाही या ठिकाणी काय भारतामध्ये काय आवडणारं नव्हतं. एखादा परकीय व्यक्ती येतो आणि तुमच्यावरती राज्य करायला लागतो, तुमचे अधिकार असतील, तुमचे हक्क असतील बळकावण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या तोंडचा घास तो पळवण्याचा काय या ठिकाणी काय प्रयत्न करतो. तर त्यावेळेस निश्चितपणे काय कुणी असेल निसर्गाचा तो एक या ठिकाणी की सामान्य नियम बनून जातो की तुम्ही त्याच्या विरोधामध्ये सर्व एकत्र येता. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर काय ते तैनाती फौजेचं धोरण जे होतं स्वीकारायला लावणं, दत्तक वारसा नामंजूर करणे जे होतं, संस्थानांचं विलिनीकरण करणं जे होतं किंवा संस्थाने खालसा करणे अमानुषपणे, अवधचं जे काय या ठिकाणी काय अवध प्रदेश जो आहे तो डलहौसीने किती क्रूररित्या काय बळकावलेला होता. या सर्व गोष्टींमुळे आणि काय जे शिपाई होते म्हणजे काय जे ईस्ट इंडिया कंपनीचं जे लष्कर होतं त्या लष्करामध्ये भरती झालेले जे भारतीय शिपाई होते तर त्या शिपायांना असं सांगितलं जायचं की तुम्ही काय कपाळावरती गंध लावायचं नाही, दाढी ठेवायची नाही, मिशा ठेवायची नाहीत, अशा गोष्टी. आणि त्याच्यानंतर एनफिल्ड रायफली ज्या होत्या त्या एनफिल्ड रायफलींच्या काडतुसांवरती लावलेली जी चरबी होती तर ती चरबी डुक्कर आणि गाई यांच्या मांसापासून बनलेली होती, यांच्या कातडीपासून काय बनवली गेलेली होती. तर आता हिंदू आणि मुस्लिमांचे एकत्रित्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या धार्मिक भावनांना सुद्धा काय खूप मोठ्या प्रमाणात काय ठेच पोहोचलेली होती. आज सुद्धा आपण जो वारकरी संप्रदाय किंवा आपली जी संस्कृती आहे त्याला एवढं पवित्र मानतो की गोष्टी आपण काय खूप व्यवस्थितरित्या काय सांभाळण्याचा प्रयत्न करतो. मग विचार करा त्या काळामध्ये अशा धार्मिक भावनांना काय एवढा मोठा धोका पोहोचल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये किती द्वेष उत्पन्न झालेला असेल. तर अशा सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी एक प्रकारच्या 1857च्या युद्धाची पार्श्वभूमी तयार करत होत्या. 1857चा उठाव हा अचानक झालेला उठाव नव्हता, हे निश्चितपणे काय कारण सांगता येतं. 1857चं युद्ध जे आहे तर त्याला काय शिपायांचे बंड सुद्धा म्हणलेलं आहे. भारताचे काय पहिले स्वातंत्र्य युद्ध असं सुद्धा याला काय म्हणलेलं आहे. तर वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यासाठी. तर हे 1857चा जो उठाव झाला तर त्यासाठी 1857च्या अगोदर घडलेले या सर्व गोष्टी काय कारणीभूत होत्या. मग 1857चा उठाव होतो आणि दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हा उठाव जो आहे तो ब्रिटिशांमार्फत काय मोडून सुद्धा काय काढला जातो, दडपला जातो. मात्र त्याच्यानंतर ब्रिटिशर्स विचार करायला लागले की 1857 सारखा हा उठाव झाला कस काय. बघा उठाव तर संपूर्ण भारताशी संबंधित होता असं आपण काय जरी म्हटलं तरी सुद्धा याचा संपूर्ण भारतामध्ये काय प्रसार झालेला नव्हता. जे उत्तरेकडील राज्य होते ते उत्तरेकडील राज्य या ठिकाणी जास्त ॲक्टिव्ह होते. दक्षिण भारतातील जे राज्य होते तर त्या राज्यांमध्ये या 1857च्या उठावाचा खूप प्रभावी असा प्रसार होऊ शकला नव्हता. बघा अशा पद्धतीने 1857चा जो उठाव होता तर 1857च्या उठावाच्या नंतर ब्रिटिशांनी अशा बऱ्याच काय उपाययोजना केल्या जेणेकरून याच्यानंतर काय असे उठाव होणार नाहीत. संस्थानिकांना त्यांची खालसा केलेली काय संस्थाने परत दिली गेली.
तर त्याच्यानंतर संस्थानिकांना कोणत्याही प्रकार काय त्रास ब्रिटिशांनी काय दिलेला नाही, किंवा त्यांचं जे काय स्वतंत्र राज्य होतं तर त्याच्यामध्ये काय इंटरफेअर कोणत्याही प्रकारे काय केलं नाही. आणि 1857ला ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे जिम्मेदार आहे असं सांगितलं, आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने बिल फाडलं, आणि ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं की तुमचं काम आता झालेलं आहे, तर तुम्ही आपले काय कपडे लत्ते काय बायको लेकर घेऊन काय करायचं वापस निघायचं. आता ईस्ट इंडिया कंपनी नाही तर ब्रिटिश पार्लमेंट स्वतः भारताची सत्ता जी आहे सांभाळेल. भारतामधलं शासन जे आहे ते थेटपणे काय राणीच्या नावाने चालवलं जाईल आणि ब्रिटिश पार्लमेंट चालवेल आणि त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करेल. ईस्ट इंडिया कंपनी याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं काय राजकीय काम भारतामध्ये करणार नाही असं सांगण्यात आलं. आणि 1858ला काय त्या संदर्भात कायदासुद्धा करण्यात आला. आणि याच्यानंतर काय होतं, 1858च्या नंतर भारतीय परिषदांचे कायदे, भारतीय सुशासनाचा कायदा, भारतीय शासनाचा कायदा जो आहे इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट 1935, असं 1947 पर्यंत भारतासाठी टप्प्याटप्प्याने काय कायदे करण्यात आले. आणि भारत हा काय स्वतंत्र झाला 1947 मध्ये. मात्र भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची शॉर्ट फॉर्म लिहू आपण, संविधान सभेची काय करण्यात आली स्थापना करण्यात आलेली होती. आता हा जो भाग आहे आपल्याला नंतर डिस्कस करायचा, आपण ब्रीफमध्ये बघतोय थोडीशी स्टोरी टाइमलाईन बघतोय. संविधान सभेची स्थापना करण्यात आली. आता या संविधान सभेचं कार्य असं होतं की लवकरात लवकर भारतासाठी काय एका संविधानाची काय निर्मिती करणे. आता संविधानाची निर्मिती केली आहे ना, संविधानाची अंमलबजावणी जी आहे ती 26 जानेवारी कधी होते 1950ला होते. मात्र यातले काही कलम जे आहेत तर या संविधानाची अंमलबजावणी होण्याच्या अगोदरपासूनच काय अंमलात आणलेले होते. तो आपण काय नंतर ज्यावेळेस काय हा चॅप्टर आपण डिस्कस करू तर त्यावेळेस काय तो पॉईंट येईल. बघा तर एक संविधान सभा गठीत करण्यात आली आणि 2 वर्ष 11 महिने जो काही टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियडमध्ये संविधान लिहून पूर्ण झालं. एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत ना. बघा संविधान जे लिहिलं गेलं तर त्या संविधानावरती म्हणजे त्या संविधानामध्ये एक फॅक्ट आहे, इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट 1935 जो होता, इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट 1935 जो होता, तर या इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट 1935 मधील अबाउट ॲप्रॉक्सिमेटली 250 प्रोव्हिजन्स 250 तरतुदी ज्या आहेत त्या भारतीय संविधानामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे या कायद्याचा खूप मोठा प्रभाव काय भारतीय संविधानावरती आहे असं म्हणता येईल आपल्याला. तर इतिहासामध्ये जेवढे काही कायदे झालेले होते, भारतीय संविधान निर्माण होण्यासाठी त्याला कारणीभूत असलेल्या खूप साऱ्या गोष्टी इतिहासामधल्या आहेत, त्यांचा संदर्भ आहे. बॅकग्राऊंडमध्ये जे काही घडत होतं तर त्या सगळ्या गोष्टींचा सार म्हणजेच काय भारतीय संविधान आहे. मान्य करावं लागेल कोणालाही. जसं की आज आपण आपल्या लाईफमध्ये ज्या कुठल्या पोझिशनवरती असतो तर ती पोझिशन आपण काल जो निर्णय घेतला तर त्याच्यामुळं नसतं. जन्मल्यापासून आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या आणि वाईट सर्व गोष्टी घडलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा एक रिझल्ट म्हणजेच काय आजचं तुमचं व्यक्तिमत्व असतं. त्याच पद्धतीने भारतीय संविधान आहे. तर 1773 पासून ते 1947 पर्यंत ज्या काही घटना घडल्या, जे काही चार्टर ॲक्ट झाले, जे काही कायदे करण्यात आले, तर या सर्व कायद्यांचा, घटनांचा, कलमांचा प्रभाव कशावरती होता? भारतीय संविधानावरती होता. आणि भारतीय संविधानाचा भारतीय राज्यशास्त्राच्या अंतर्गत अभ्यास करत असताना या ज्या बॅकग्राऊंडमधील सर्व गोष्टी आहेत तर या बॅकग्राऊंडमधील गोष्टींचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक ठरतं. म्हणून एम लक्ष्मीकांत सरांना हे इम्पॉर्टंट वाटतं की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर झाल्याच्या नंतरच क्रोनॉलॉजिकली इंडियन पॉलिटी काय स्टडी करणं काय असेल पर्याप्त असेल. म्हणून आपण पहिला चॅप्टर निवडलेला आहे कोणता, म्हणजे पुस्तकामध्ये दिलं आहे त्या पद्धतीनं ऐतिहासिक पार्श्वभूमी. तर यासाठी आपल्याला 1773च्या कायद्यामध्ये काय काय दिलेलं होतं, 1781च्या कायद्यामध्ये काय काय दिलेलं होतं, तर या गोष्टी ज्या आहेत त्या क्रमानुसार कोणत्या पद्धतीने दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये कोणते कोणते कायदे करण्यात आलेले होते. तर थोडक्यात आढावा काय
इंडियन पॉलिटी आपल्याला डोळ्यासमोर ठेवून 1773 मध्ये या अनुषंगाने काय काय प्रमुख गोष्टी काय कायद्यामध्ये दिलेल्या होत्या, तर त्याचा काय करायचा आहे, अभ्यास काय करायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. खूप सारा भाग आपण या पिरियडमध्ये बघितलेला आहे, तर या ठिकाणी विश्रांती घ्यायला हरकत नाही. आपण डिस्कशन केलेलं आहे, हा संपूर्ण जी ऐतिहासिक पार्श्वभूमी होती त्याचं थोडंसं बेसिक डिस्कशन केलेलं आहे. पुढचा जो लेक्चर असेल तर त्याच्यामध्ये आपला टॉपिक असेल जो ईस्ट इंडिया कंपनीचं राजवट होतं, तर त्या ईस्ट इंडिया कंपनीतील काय थेट कायद्याला सुरुवात करायचं. 1773चा जो चार्टर ॲक्ट झालेला होता पहिला, तर त्या चार्टर ॲक्टपासून आपल्याला काय सुरुवात करायची आहे. तर राहिलेल्या गोष्टी आपण काय उद्याच्या पिरियडमध्ये बघू. मॅक्झिमम 1773 पासून ते 1947 पर्यंतचे जे सर्व कायदे केलेले ब्रिटिश पार्लमेंटने केलेले भारताच्या संदर्भात, तर मॅक्झिमम याला 2 पिरियड लागतील. त्या 2 लेक्चर्समध्ये आपण काय कंप्लीट करून त्याच्यानंतर काय इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर त्याला काय थेटपणे काय सुरुवात करता येईल आपल्याला. तर तोपर्यंत या ठिकाणी काय विश्रांती घ्यायचा आहे, अभ्यास करत राहायचा आहे. धन्यवाद.